नमस्कार सर्वांना. हे बघा रात्री आईन दादा आले ते तर आज आमचा वाडा पण माघारी जाणार आहे परत तिकडं पनवेल साईडला. तर आपली निमी मेंढर इथंच ठेवायचं ठरलंय बापूच्या वाड्यात. तर आईचं पण मस्त बाकी ताक हलवायचं चाललंय सकाळचं. मग आहे आले की आली ती काय रात्री आलो आता ताक दही केले ते ताक हलवायला लागली. आयचं चाललंय मस्त बाकी ताक घालून घ्यायचं. बाणा झाला स्वयंपाक आणि आता मेंढर पण जरा गडीभर चराय सोडली ते हारीला. सागरला पण आज नवे कापड आणले. सागरने कपाळाला काय लावले? कापडाची चिकटपट्टी हा? नंबर असा त्याचा हा. आत्याने आणलं ते कापड मामाने तर आता निमी मेंढर आहेत ठेवायची निमी तिकडे घेऊन जायचं या. तर आता मेंढर पण जरा चराय सोडली गडीभर चारून आजी मग बकरी आपल्याला मेंढर म्हणजे निवडायची ते. आता दादाच्या विचाराने इकडे किती ठेवायची तिकडे किती न्यायची ह्यांचा पण वाडा इथून आज दुसऱ्या ठिकाणी जाणार आहे पुढं. आणि आम्ही डायरेक्ट इथून आज ह्यो वाडा अर्धा घेऊन तिकडं पनवेल भागामध्ये जाणार आहे. होय दादा? मग काय आता मग माणसाचा साठ कमी पडतोय. हा. माणसाचा साठ कमी पडतोय. आता मला पण देतात काम रोजच आहे. हम्म. आवडे आता दात पातात आयला इकडं आले की लागलं काम. मग काय आता माझं काम दिलं आत्याला मला इकडं तेवढी सवड गावली स्वयंपाक करायला. कसं ठरलंय वाढीत आहे आता? तर वाड्याचं काय निमा तिकडे न्यायचा निमा इथं ठेवायचा. हा. 2 माणसं 3 माणसं तिकडे जायची 3 माणसं इथं राहायची. मग आता आम्हाला करमल कर सागर करमल का आम्हाला? सागरला 8 दिवस तिकडे 15 दिवस फिरायला की नाही आता. सागरा पण मस्त बाकी नवे कपडे आणले ते आईने दादानी. मग अर्चना हा कसं काय वाटतंय आज? हा काय आता म्हणलं कसं काय वाटतंय? उदास वाटते. उदास वाटतंय. उदास वाटते पण व्यवस्थित राहायचं इकडे. हं. आता मेंढरा शेरडामुळे आता काय करायचं आपल्याला आता थोडस मेहनत पण घ्यावी लागते. एकामेकांनी दोघांनी एकमेकाचं काम करायचं पटापट. आता आम्ही संध्याकाळपर्यंत तिकडं पोचू आणि ह्यांचा वाडा पण इथून माघारी जाणार आहे. आता झालं नियोजन. एका ठिकाणी पण जरा मेंढराचं बागत नाही त्यामुळं मग पाला तिकडे पहिल्यासारखा पडत नाही आता. हा ना वावर जरा दिवसांदिवस कमी लोक लावत नाही. मग सागर येतोय आमच्या बरं का इथं राहतो बाबा. हा येतोय येतो बरं आमच्या बरं का तिकडं इकडं राहतो बावपाशी. होय. बोल की गुराडीत पडला काय? हम्म. त्याला पुढं पडलं मोठं. बघा, तू इकडला इकडे नाव सांगितलं. हा ना सागर. मग बाण आहे कसं काय वाटतंय आज? काय आता दैनाच व्हायची आपली हा दैना व्हायची आपली एखादा 2-2 ला 3-3 ला बरं होतं ना. मध्ये आधी सागर असायचा पुढे तांब्या दे अरे मध्ये लोटबोट चालायचे तुझं काम करू काम लागायचं. करू लागायचा मला. येणार सागर तिकडे काय आता इकडे एखादा 2 हाय तर बिराड पण ते आपली दैना व्हायला. हा ना. कारण माणूस म्हणजे माणसाला माणूस गुडघ्याचं झालंय. हा ना. पण आता मेंढरा शर्टासाठी लागतंय असं करायला चाऱ्या पाण्यासाठी. आता तिकडं म्हणजे काय झालंय जास्त वावर वाल कमी लागले वशाड पडली वावर लोक लावित नाही ना. लावित नाहीत मेहनत करीत नाहीत शेतात त्याच्यामुळे मग ती आपल्या मेंढराला चारा गावाना हा नाही ती वावर लागली असती तर मग खायला होतं भरपूर. एवढ्या मेंढ्याचं बागायचं नाही म्हणून इकडे ठेवायचंय आता. आणि इकडे व्हायचं मळ बिळ नदीच्या पाण्यामुळं मळ लागलेलं इथं वाय. मग असं करू आता बिराड गाडीत न्यायचं ना आपलं आज. तर मग गुढी राहू द्या 2 दिवस आपण 2 दिवसांनी 2 गुढी नेऊ मामा तिकडा. 2 नेऊ कंच नेऊ डावळा आणि मग शिंगरू नेऊ. आता ते दाजी तर म्हणतात शिंगऱ्या नाही न्यायचा डावळा आणि आपलं मलार नेऊ 2 दिवसांनी येऊन माघारी. हो कारण मग मजल पण लय मोठी आहे. हा ना दिवसभर चालायला लागल. तेच ना. मेंढरा घेऊन जाऊ 2 जण मग बाकीचं जाऊ बिराड घेऊन. हा मग किसन झाली का हरिमड्याची? नाश्ता करून आणल्या चारून गडीभर. मी पण गेलो होतो 2 जणांनी चारल्या. आणि आता मेंढर वेगवेगळी करायची म्हणजे
एका खांडाचे 2 खांड करायचे ते. तर आता म्हणजे कोकरी करड मेंढर हे व्यवस्थित तिकडे तिकडे इकडे नाही राहिलं पाहिजे आई गेली तिकडे कोकरे इकडे राजा आणि हे कोकर काय करायचं आता माझी आई आली हा. आणि आई चालली तिकडे मी राहिलो इकडे. मग आता हा? आई चालली तिकडे मी राहिलो इकडे. मग तसं तुटल्या झाला होता. हे कोकर आम्ही घेऊन जातो हा? ठीक आहे आता जेव्हा मग काय तुटत होय सागर मग अनेक तुटत. चल की आमच्या संग आता मेंढर कसे तोडावे लागतील दादा आता थोडा मधोमध हा तर कोकणी इकडे किती आले तिकडे आणि त्याचा मला मिळक बाय बसा हा ना ते ओळखून बरोबर व्यवस्थित ज्या मिठीचं ज्या कोकर माग ज्या शिळीचं करडू माग इकडं मिंडी जाय तिकडे असं नाही झालं पाहिजे तू हा ना तोडवा आता काय तर काय आपल्या काय वाटणे बिटणे नाही करायच्या पण आपल्या मधोमध हाणायचे हा ना आता किसन राहणार आहे इकडं आमच्या चुलत्यांच्या वाड्यात आप्पांच्या फक्त आता काय करा आणि आता कोकरी घरी तर हं. तिकडे घ्या म्हणजे तिकडे धराय गावतील त्यासाठी दुसरं काही धरा तावा धरतील मग काय दोन कोकऱ्या वाघर द्या एका कोकऱ्याला डबल मिटिंग गेली वाटतं. हम्म. आता मेंढरांची मिळ तोडवायची चालल्यात आहे कारण तशी मिळ तुटायचीच नाहीत त्याच्यामुळे आम्ही मध्ये वाघर दिली आणि इकडं निम्या तिकडं निम्या प्रत्येकाच्या ज्याच्या त्याच्या आई ज्याच्यावर असं करायचंय. बापू दाजी बी हाय आडवं लागाय. हा जा त्याचा पिल्लू का काय तिचं माग पिल्लू ना मी तिचं मिठी मागून कोकर. हा बरोबर ओळखून काढायला लागतं. मग काय तर आता मेंढराची मिळ तोडून घेतली वेगळी केली 2 ठिकाणी मेंढर किसन काय मेंढर दिली आता आणि किसन गेला घेऊन तिकडं आपाच्या मेंढरामध्ये मिळवायला. मग बापू काय जायचं आता घालवायचं तुला बापूला हा? मग काय आता दाजेबाला आजच्या दिवस बापूला न्यायचा या दाजेबा मधून अजून आमच्याकडे येत जा बरं का बरं का दाजेबा बरोबर हा तर आता मी तर आम्हाला तिकडं एक तर सोडून दिल्या आणि देऊ नका. आनंदी बाई येतोय तू आनंदी बाय सागर तिला दे की बा. काय सागर तू येणार का हा? सागर तरी कुठला येतोय ते आपल्या आई बापाला सोडून आपल्या बरं हा ना असं आहे. होय सागर का येते बाण आहे आता तुम्ही या बिराड घेऊन टेम्पो मध्ये हा आता कवा येते गाडी पुन्हा ऊन तो लई लागतंय. हा ना बापू निघाला आता मोर मी जरा बाणाने बनवलेलं मस्त बाकी पिटलं घेऊन मी पण आता निघतो. आज बापून मी दिवसभर चालणार आहे संध्याकाळपर्यंत आपल्याला तिथं पोहोचायचं या. मग काय लय लांब जायचं. बापू गेला आता मोर आता 2 मजलीची एक मजल करायची आज हा. आपल्याला. ती धावपळच आहे आमची. मग काय लय टेन्शन आलंय उलट आता. आता मध्ये कुठं तरी आम्ही मेंढरा जरा उभी राहिली की मग पिटल्यान भाकर खाऊ आणि मग पुढचा प्रवास करायचा. हो कसं बी आता बांधून द्यायची बारी आली. आता अर्चना पण धुवून आली. अर्चना लय लवकर आली झटकेवाज. पिटल्यान भाकर दिली आणि पाण्याची बाटली कुठं तरी आपली उभी राहिली की जरा वाट चालेला भाकर खायची आणि मग करायचा आहे आजचा प्रवास. आजचा प्रवास लय मोठा आहे आणि माझ्यासोबत बापू आहे. आज आय दादा आणि बाण आहे की बिराड घेऊन येतेल टेम्पोमध्ये आणि आम्ही मेंढरं घेऊन निघालोय. तर आता मेंढरं गेली ते पुढं. आता गाडी आली हा. आम्ही इकडं निमा बोजा तिकडं निमा बोजा केला आणि टेम्पोत भरायचंय बिराड. छोटा हाती का काय म्हणायचं याला. मुदलाय पोत पोत पांडा दाजी आता मदतीला आले तर जरा बरं लागाय. ते नाही ते राहून द्यायचं. हा ते बी घ्यायचं ते औषध. जाऊ का मग अर्चना. जाऊ दे टाटा धन्यवाद गवाय ना डबल तुम्ही जे उलटा आता भेटायला. हा त्या बसत्यात आहे मोर. मी माग कोपऱ्या बसले कारण बारकी बारकी कोकरी येतात. वाजा पण कसा बी भरलाय.
आज म्हणजे सतत चालायला लागेल तरच आपल्याला संध्याकाळपर्यंत पोचल. कारण बरंच अंतर आहे. 2 खिंड आहेत. आता इथं एक खिंडी आणि ह्याच्या पुढे एक खिंडी. ह्या खिंडीतून जायचे. ऊन पण लय लागते. असं झाडाखाली उभं राहिलं जरा बरं वाटतंय. झाडाखाली चालताना बरं वाटतंय जरा. आता आम्ही विराड उतरून इथं सगळं गोळा केलं जमा, आत्याने आणि मी. आणि मामा मागणं आलं तर मामांनी जरा कढई आणि एक पाणी तापवाय आपलं बारक बघूला आणलंय पातेलं. कढई बी नव्हती कालवानाला, कारण मग तिथं त्यांना ठेवलं पाण्याचं बघूलं उलातनं पळी. ते होतं पहिलं आमचं शिल्लक, इथं ठेवलं होतं गावात. तर ते आता जाऊन आणायचंय. तिकडं झाडाखाली आत्या गडीभर बसल्यात आता, मामांना आत्या. मंदोरा बी घालत्यात वाघरला. वावला ना हो मंदोरा त्या तिथे काय अजून राहिला थोडा ओवायचा आणि बाकीचा वावलाय. आता 2 जागी वाडा झाला म्हणल्यावर ते लागते ना करायला. हा ना. इकडं म्हणजे आता तिकडं एक ठेवली, पण ती त्यांचा आता जुळा त्यानं 2 बिराड असल्यामुळं. हा त्यांचं होतंय, त्यांची येते आपली येते. हा. तिकडे लागते नाही आणि एका वाघरात येडाच येणार नाही. कुठला येडा येतोय तेव्हा. मामाने मग वाघर नवीन आणि मंदोरा घेऊन आलं आणि एक पाणी तापवायला बघून कालवणाला कढई आणली. 2 जागी संसार झाला म्हणल्यावर त्यांना बी लागते ते भांडीची सगळं. मग काय फुलातनं लागते, पळी लागते, सगळं लागते. सगळं लागतंय. आत गाळणं राहिलं आपलं. बरं आपल्याला गाळणं नाही आता. गाळणं या भांड्यात बघा गेले तर उंदराने तोडून टाकलं. लय आजं होतं लय बरं. दरवर्षी आम्ही इथं मेंढराला पाणी पाजतो. तर त्या दिवशी बरोबर वाघो पण निघला आणि मेंढर पण निघले. आता पाणी पाजायचं या खोंड्यात आणि मग पुढचा प्रवास करायचा. बरोबर मेंढर मोर पळाली. इथं काही टायमाला आम्ही भाकर पण खातो. मिठ्या पाणी पाजायचे आणि मग इथं भाकर खायची आणि मग पुढचा प्रवास करायचा. मेंढराला बरोबर माहिती आहे कुठं उमराचं झाड, कुठं शेंगाचं झाड, कुठं पाणी, कुठं चराय असतं ते बरोबर त्यांना माहीत असतं. तिथं आपण कधी पण वर्षातनं 2 वर्षातनं आलो तरी त्यांना बरोबर कळतं. वाघ होतं बसला पाणी. कुवा कुवा लय गार आहे ना बापू पाणी. थंडगार ना. जरा डोक्यावर घेतल्यावर बरं पडते. कारण आता उन्हाळा कडक असल्यामुळं लय ऊन लागते. पाण्याची बाटली पण एक भरून घेतली. ताण लागला असं पाणी प्यायचं. हा माझी नाही भाकर आहे त्यात. माझ्या आहे डोक्यात टोपी. टोपी जरा ओली करतो मी. वाघ बनून कंटाळा ते झोपतो या. ज्या ठिकाणी मेंढर जरा उभी राहतील त्या ठिकाणी तो पण जरा थोडासा झोपणार असा. कारण तो पण चालून चालून दमतोय. वाघू हे वाघू मस्त झोप लागली रे वाघला बापू. वाघू हे वाघू चल मेंढर निघली. वाघू त्याने पण आता पाण्यामध्ये जरा बुडी मारली. जो जो ज्या ठिकाणी त्याला पाणी भेटल त्या ठिकाणी तो लगेच पाण्यामध्ये आतमध्ये शिरून पोहतो. वाघू आज खासदार राहणार. एवढं उन्हाळा दिसायला हे पाणी वाहत या. होय बापू पाणी म्हणलं एवढं उन्हाळा दिसायचं वाहत या. हा गार वाटते घ्यायची का भाकर खाऊन जरा. खाऊ जरा भाकर. भूक पण लागली आता बरंच. आता या की खिंड चढायची डोंगर येऊ. लय मोठा डोंगर इथं पास करून आता पुढं जायचं आम्हाला. तर आता ह्यांना पाणी पाजले. ह्यांना पण पाणी पाजायला लागतात, चारायला लागतात. मस्त प्रवास असला तरी आपला आता 10 मिनिटं आम्ही भाकर खातो. बरंच लांब आलो बापू. हा अजून पुढं जायचं. फोन नाही पाच किलो
मस्त बाकी बा नाही पिठलं भाकर दिली हा. त्याचा आता आम्ही आस्वाद घेतोय इथं गाय मुखाला. गार वाटतो. हो वा गो यो. दा घे. बाप्पय आली का? घे गोळा करून सगळ्या. आता आम्ही भाकर खाली पिठलं भाकर आणि निघालोय पुढं. तर हे म्हणजे घनदाट जंगल आहे. हे सगळा डोंगर पास करून आता आपल्याला पुढं जायची. हे रस्ते म्हणजे एकदम शिवकाळापासून अशा खिंडीतनं रस्तं असायचं आणि मग त्यातून लोक याय जायची. म्हणजे आपण माग अगदी चालली जाय ना. वाघू तर लगेच माझ्या मागाची. वाघू ए वाघू. या साईडला म्हणजे उंच उंच डोंगर आहे. लय मोठा डोंगर उंच आहे. त्याच्यामध्ये सायरची फुले अगदी लाल लाल दिसते रे आपल्याला. मामांनी मस्त असे वाघर देऊन घेतले आज मेंढर यायच्या आधी. दररोज आम्हाला द्यायला लागते पण आज मामांनी आमचं काम घेतलं. मामा म्हणतात सत्कार करा आता. कारण आम्हाला या टायमाला वाघर पसरून ठोकायला लागते मेंढर यायच्यात. आता दिवस पण मावाळा मेंढ्याला लांब यायचं होतं त्याच्यामुळं आल्या ते निम्यात जवळ आल्या ते म्हणायचं. मग बापू कशा काय मिठी आणल्या आपण? आणले चांगले बरोबर. हा हा ना. आता दिवस मावाळलाय. मग काय तर आता एका 10-15 मिनिटात आम्ही जाऊ वाड्यात जाऊ. बिराडा पोचू. दादा बिराड पोचून आता परत आम्हाला आडवाल ते न्यायला. मग पोचवलं का बिराड? वाघर पण दिली ना. वावर ढेकळाच आहे. होय होय. तुम्ही गाडी आणली ना दादा? आणि आई ना बा नाही टेम्पून आली ना. छोटा हाती होता ना. घे मोर बोलून बापू पान वाजू. हा. असं काय कागद किंवा मग झाडाचं पान इशारा दिला की लगेच मेंढरा येणार इकडं. हा ना. बघा बरोबर बापूने इशारा दिला की मिठी आले निघून. वाघू पण आमच्या संग होता राखणदार. तर आज बापूमुळं लय मदत झाली होय. मामा कुठं आडवा आलत तुम्हाला? रेल्वे बस आलं ना. मामाने वाघर दिली आणि लगेच पळाले. आता मेंढरातलं काम करून घेतलं. कोकरे पाजले दूध काढलं. दादांनी अगोदरच वाघर दिली होती त्यामुळं बरं झालं. तर आता दूध पण काढून घेतलं आणि बाणायचं मस्त बाकी. आज शेतकऱ्याने इथल्या वांगे दिली ते त्याचं कालवण बनवलंय. मग बाणाय हा शेतकरी दादा म्हणलं की बघ बानू चव वांग्याची आज. होय मग बघून ये वांगी. काट वांगी अगदी मातीच्या भांड्यामध्ये मस्त बाकी बाणाईनी कालवण बनवली. वाघू तर झोपला. वाघू दमदाना ए वाघू. वाघू दूध गाळायला लागल. वाघू तर
हिरभळ आमच्या संग चालत होता वाघवा. हा ना. आज खासदार राहिला तिकडच्या बेराडाव किसन पशी. तर आता अजून बानाय भाकरी करायची असतील ना. हा ना. झालं आता दूध तापले की पहिली भाकरी करायची. हम्म. मग बापू कटाळा आला सर. मला कटळा आता जरा मेंढरातलं काम करून घेतलं आणि मग बसलोय आता आम्ही. हे भुकेले असते नाही मला पण लय भूक लागली आहे. लागली ना. काय तुम्हाला सांगू सकाळी आम्ही जरा तू पिटलं ना भाकर दिलेली खाल्ल्या त्या खिंडीत. खालं वय बरं झालं त्याने लय बरं केलं आमचं. काय काय केलं बाणाने पिटलं ते म्हणून. डाळ भिजाय घातलेली बनवलं होतं ना. भाकर दिलती का बाजूला? हा. दिलती मी एक काकड्या भाकर. होत्या 2. गाय गाय बांधून पाणी दिलेलं. घेतलं मागच्या गावात. तुम्ही तर बाटली नव्हतं नेत बळ दिली मी बाटली. होय बाटल्या आणली मग बरं झालं तर आमच्या ऊन कसं लागते. ऊन लागते बाई. मी गाय गाय ते परतलं म्हणून बरं झालं. तव्याचं कसं काय केलं बाणाय. तवा आपला इथं होता की योक ना. हा तवा होता उलत नव्हतं आता पोळी ह्यो होती. आपला जो कायमचा तवा तो तिकडे दिला ना. हम्म. काय आज 2 ठिकाणी संसार झाला आमचा. झालं झालं वांग्याचं कालवान भात आणि भाकरी चालली त्या ते रामशेठ निवांगी बाबा. आम्ही बघाय गेलो ना मला बघाय गेलो तर म्हणला न्या वांगी न्या म्हणला तुम्हाला भाजी. शेतकऱ्याचं माळव टाळव भेटतं आपल्याला बाणाय. मग काय शेतामध्ये आपण बसतो शेतकरी शेतकऱ्यांच्या. आवडीने देतो. हा हा बर बर तिकडे कोंबड्या बिंबड्या किती ठेवले बाणाय. तिकडं वय हा तिकडं 2 कोंबड्या आणि 1 कोंबडा ठेवला. हा ना? नाही 2 कोंबडं ठेवलं तिकडे मला पण सागरला अंड कुंड लागते खायला. 2 कोंबडं आणि इकडं 1 कोंबडा आणि 3 कोंबड्या आणल्या. असं का. हम्म. 5च कोंबडे होते मोठे. बरं आहे करमतंय का. तिरट टकोरी. आता आम्हाला पण करमाना आता. वाघरा दिल्या का तुम्ही. झाली तर वाघर होती म्हणून जमलं नाही तर मग लय अवघड झाला असता प्रश्न. वाघर बा जेवला का तुम्ही. 15 वाघर होते न्यायला. आणला आणला मंदोरा आणला वाघर गावले त्या वाघर एवढीच वाघर आहे म्हणलं जेवला का स्वयंपाक झाला का? ती कुकरी बिकरी व्यवस्थित पाच. दुधू बिदू काढणार ओळवल ते पांड्या डवळ पाठवला म्हणावं सड फुगलाय. डवळ नाही तर त्याला काय वळ होईल. लक्ष ठेव चांगला. अगदी मस्त बाकी बाजरीच्या भाकरी वांग्याच्या कालवणा सगळं. शेण वाढाय गेल्यावर काय होतंय. अगदी वांग्याच्या कालवणाचा वास लयच मस्त बाकी होते बानाय. बसतोय आता जेवायला. या जेवाय. काकडी बरे झाले वांग्याचं कालवण. गाडी घेत माझं या भांड्यात चांगलं लागतंय खरपूजा. चव लयच भारी असते त्याच्या. होय बाबू कसं काय झाली. 1 नंबर. माझ्या भाड्यात मी बरेच दिवस आज खातो पहिलं होतं. एकच नंबर आहे आजचं कालवण झालं वांग्याचं. पहिलं त्या वाहायला चिटका म्हणायची. चिटका ह्या भांड्याला वय चिटका. वांगी चवीला भारी आहेत ना. भारीच लागलं. वांगी म्हणजे सेंद्री खतावलीत. हे ना हा आपण बसलेलो मागल ते दिवाळीला. गावरान वांगी आपण वावरात बसलेच वावरात. औषध नाही काय नाही त्याला. हा ना? हवा म्हणे औषध नाही खत नाही कसलं सेंद्री म्हणे. त्यामुळे वांगी भारी लागते. मला म्हणलं खाऊन बघ त्याची भाजी. क्वालिटी. हा क्वालिटी. सेंद्रिय ती सेंद्रिय.